तर आम्ही गेलो होतो सांदन व्हॅलीला. म्हणजे अक्षरशः ट्रक पलटी झालेला याच्या मागे माणसं तुम्ही बघू शकता. काहीतरी झालेलं आहे. हा जो वॉटर क्रॉसिंग आहे. पण याची सुरुवात इथून नाही होत. थांबा सांगतो, स्टार्टिंग पासून स्टार्ट करतो. नमस्कार मित्रांनो, माझं नैतिक. आज आपला कळसुबाईला चाललेलो आम्ही. आजच्या ट्रेकचे सवंगडी आहेत महेश, नेहमीप्रमाणे चिराग आणि चिरागचे 2 मित्र आहेत. तर आम्ही पुढचा प्रवास तुम्हाला बाईकवरती, बाईकचा काढून काय मजा येणार नाही. पण महत्त्वाचं काय, प्रवास तुम्ही एन्जॉय करा आमच्यासोबत. बाकी तुम्हाला कळसुबाईला भेटू बारी विलेजमध्ये. ओके, स्टे ट्यून. इकडे जाम ट्रॅफिक झालेले, फक्त निघून 5 मिनिटं झालेली आम्हाला नाशिक हायवेला टच होऊन. आणि इतकी ट्रॅफिक आहे, वाटत नाही आम्ही 2 वाजेपर्यंत पोहोचू कळसुबाईपर्यंत. प्रयत्न करतोय शॉर्टकट बिकट मारायचा. हे बघा पोरं शॉर्टकट कसे मारतात. यांना तर असं आणि शरणागती पत्करलेले, ते चाललेलेच घरी. पण आम्ही आमचा प्रयत्न करतोय. आम्ही ट्रॅफिकमधनं निघतो बाहेर आणि मग तुम्हाला भेटतो. ओके, ह्याच्या कारणाने आम्ही इतक्या वेळ थांबलेलो. जे बघा इकडे चाललंय थोडासा लफडा. म्हणजे अक्षरशः ट्रक पलटी झालेला याच्या मागे, उलटा झालाय उलटा. जवळपास ट्रॅफिक कमी झालेली आता, ती बघू शकता. एन्जॉय करा. बाकीचे शॉर्ट्स काढतील. हॅलो गाईज, आता आम्ही जवळपास एक 80 किलोमीटर क्रॉस केले. 10 किलोमीटर बाकी आहे. पण आम्हाला पुढे एक मस्त गोष्ट मिळालेली. म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे, पण एक खूप भारी गोष्ट मिळाली. इकडे बघू शकता, माणसं तुम्ही बघू शकता. काहीतरी झालेलं इकडे. काय झालं ते सांगा, एनी गेसेस? तर आता आम्ही पोचलेलो आहे बाबाका ढाबाला. ते जे सोबत साथीदार होते ते थोडे म्हणजे ज्या 12 किलोमीटर मागे थांबलेले म्हणजे स्लो चालवतात गाडी. आम्ही तर पोचलेलो इथे. जरा फ्रेश होऊ, थोडी झोप येते, जरा एनर्जी मारतो, जरा काहीतरी खातो पितो आणि मग पुढचा जो काय उरला प्रवास करतो. नाहीतर मग असंच निवड डायरेक्ट प्लॅनमध्ये थोडा चेंज होऊ शकतो. अजून ठरलं नाही आहे. टॉस करू आम्ही, टॉस करून बघूया काय होतं. ओके, स्टे ट्यून. आता आम्ही जेवण झालेलं आहे आमचं. थोड्या वेळात सगळे झाले, थोडंफार खाल्लं वेळेला पोटापुरती. आत्ताचा सीन असा आहे की आम्ही जरा प्लॅनमध्ये चेंज करतो आहे. कळसुबाई जात नाही आम्ही. का तर कारण की आता वाजले जवळपास 2 ते 2:30 व्हायला आले. आता जाऊन कळसुबाईला पोचणार 1 तास आले. त्यानंतर मग आम्ही ट्रेक सुरू करा. त्यामुळे सगळं मिस होणार. त्यामुळे आता आम्ही ठरवलं की सनवलीला जायचं. तुमचं कुठे बघू बघायला ना. ओके, स्टे ट्यून. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही कळसुबाईच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे. जवळपास नाही म्हणता 4 वाजून 8 मिनटं झालेत. सो आमचा टाईम होता की आम्ही 2 वाजेपर्यंत इथे पोहोचू. पण आमचाच पोपट झाला ॲक्च्युली की एवढं आम्ही ट्रॅफिकमध्ये थांबलो आणि आमचा पूर्ण प्लॅन
पूर्ण एकदम चेंज झाला आहे. सो आता आम्ही कळसुबाई नाही करू शकत बिकॉज जाऊन काय फायदाच नाही. बघा तुम्ही हा इथून आता असंच जाणार मग वापस चढणार वरती, किती वेळ लागेल. सो आता आम्ही साम्राज्यच्या या चेकपोस्टला थांबलो, जिकडे फॉरेस्ट एंट्रीसाठी थांबावं लागतं. इथे पावती फाडून मग नंतर तुम्ही जाऊ शकता पुढे. तर आता आम्ही थोडा पैसे मांडवली केलेली आहे. मांडवली म्हणजे पैसे द्यायला लागतात ते चेक पॉईंटवरती ते केलेले आहेत. आणि इकडनं आम्ही आता पुढे जाऊ. एक 25 किलोमीटर बाकी आहे, मग सानन व्हॅली येईल, मग बाकीचा प्रोग्राम होऊ. सफर खतम सफर नाही मजा. सनराईज नाही दिसणार, पांढरा पांढरा दिसतो सगळं. आम्ही सगळे पोचलो आहोत आता सध्या साम्रत गावात. आणि साम्रत गावामध्ये तुम्हाला माहितीच आहे, काय नसेल माहीत तर मी सांगतो, मी त्यासाठीच आहे. तर साम्रत गावामध्ये आहे सांदनदरी. सांदनदरी म्हणजे काय? सांदनदरी म्हणजे आशिया खंडातील 2 नंबरची दरी. म्हणजे 2 नंबरची दरी म्हणजे ती 2 नंबरची नाही, सेकंड लार्जेस्ट. सो गैरसमज करून घेऊ नका, सकाळची वेळ तर मस्करी सुचते, काय की पावसाचे ढगवरती आलेले आहेत. आणि ठीक आहे, तर थंडी खूप आहे, नंतर सांगतो मी तुम्हाला. गुड मॉर्निंग गायज, गुड मॉर्निंग फ्रॉम साम्रत. आता आपण साम्रत गावात आहोत. साम्रत गावात हा बेस विलेज आहे सानन व्हॅलीसाठी. आणि ह्या साम्रत विलेजमधून आपण एक आपला सानन व्हॅलीसाठी ट्रेक करतो आहे. व्हॉट इज सानन व्हॅली तर तुम्ही बघू शकता. पहिली गोष्ट तर हा जो समोर दिसतोय तुम्हाला, हा रतनगड आहे. आणि रतनगडच्या बरोबर समोरच्या साईडला आहे, आता झाडं आली, झाडांच्या नंतर दाखवेल तुम्हाला, तर त्या साईडला येतो आपला आलंग मलंग कुलंग, अशी 3-4 किल्ले आहेतच. हा असा पॅच जो असतो तो माझा फेवरेट आहे. खरं तर कळसुबाई करायचा होता, पण बॅड लक की झालं नाही, टायमावरती पोचलो नाही. तर आपण समोर आलेलो आहे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सांदन व्हॅली म्हणजे सांदन दरी. आणि हा जो व्ह्यू म्हणजे जो एंट्री गेट आहे तो हा एंट्री गेट असा असतो, तुम्ही बघू शकता. The valley is beginning. सांदन दरी म्हणजेच जिओग्राफिकल फॉल्ट लाईन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अंतर्भागाला भौगोलिक हालचालींमुळे पडलेली एक मोठी भेग. अशा प्रकारे हा रॅपलिंगचा फर्स्ट पॉईंट आहे, इथे रॅपलिंग केली जाते. आता वॉटर क्रॉसिंग होणार आहे आपली, ती पूर्ण इकडनं फर्स्ट वॉटर क्रॉसिंग. त्यासाठी आम्ही रेडी आहोत, बुटे बिटा हातात आहेत. रिक्स नाही घ्यायची बाई, कसं आहे पाण्यात बुटं घालाल तुम्ही, नंतर तुमचे पाय ओले होणार, मग ती खास सुटणार. त्यापेक्षा हातात बुटं घ्या, पटेली करायची गरज नाहीये. कसे करताय ते बघा, गरज आहे का? गरज नाही. वॉटर क्रॉसिंग आहे इकडे. खूप जास्त स्लिपरी दगड आहे तिकडे. स्टँड बघा तुम्ही.
गावावर तुम्ही जर शेती केली असाल, चिखलामध्ये रोपा लावला असाल तर हे पाणी तुमच्यासाठी काय नाही आहे, हे फक्त टाइमपास. आता आम्ही जवळपास अर्धा व्हॅलीचा पॅच कवर केला पूर्ण, म्हणजे हा तो मध्ये वॉटर क्रॉसिंग होती. आता उरलेला तो पुढचा अर्धा पॅच आहे असा, तो पुढचा आम्ही कंप्लीट करतो. आता हा सांदन व्हॅलीचा शेवटचा टप्पा आलेला आहे. ह्याच्या पुढे सांदन व्हॅलीचा एक पॉईंट होता तिकडनं, तो थांबतो, तिकडून खाली वापस एकदा रॅपलिंग होते. ती रॅपलिंग आपण करत नाही कारण की आपण मागे पण रॅपलिंग केली नाही आहे. सांदन व्हॅली जवळपास 4 किलोमीटर लांब आणि 200 ते 400 फूट खोल आहे. तर ही होती सांदन दरी म्हणजे सांदन व्हॅली, आशिया खंडातील मोठी आणि सर्वात नंबर 2ची व्हॅली. तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ सांगा, आम्ही तुझ्यासाठी व्हिडिओ आणतच राहू. पूर्ण प्रवासात काय गंमत आहे बघा. जेव्हा आम्ही घरातून निघालो होतो तेव्हा ठरवलं होतं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई करायचं, पण आम्ही येऊन पोचलो ते थेट आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या व्हॅलीमध्ये सांदन व्हॅली. अशा प्रकारे माझा सह्याद्रीतील आणखीन एक थरारक अनुभव पूर्ण झाला आणि आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. आमचं जेवढं खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला सामराट गावातून. आता लेट झाला आहे, ऊन पण खूप जास्त आहे, त्यामुळे आता पटापट तयारी केली, थोडं कमी शूट केलं आणि चाललेलो आहे. आता थेट घरी जाऊ. तर तुम्ही सांगा व्लॉग कसा वाटला. व्लॉग म्हणण्यापेक्षा थोडा एन्जॉयमेंट होती, तर कशी वाटली सांगा. आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली डिसलाईक करा, जास्त आवडली असेल सबस्क्राईब करा, आणि त्याच्यापेक्षा जास्त आवडली असेल ना घेऊन जावं लागेल तुमचं प्लीज. ओके, बाकी सगळं ठीक आहे, मजेत. टेक केअर गार्नियर. चला काय बाय 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 गाईज. आजचा ब्लॉग इथेच संपतोय. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.